आणि त्यांची एक कंप्लेंट असते की डॉक्टर साहेब माझं इंद्रिय लहान झालं, की 40 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर इंद्रिय का बरं लहान होतं. आणि टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झाल्यामुळे काय होतं की तिथं जिथं किंवा लहान झालं वाटतं. तुम्ही नेहमी कंप्लेंट करता की डॉक्टर साहेब पूर्वी माझं लिंग खूप चांगलं होतं आणि आता त्याचा आकार लहान झाला, ब्लड फ्लो चांगला झाला पाहिजे तितकं होताना दिसून येत नाही. आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला तुमचे इंद्रिय ते ॲब्झॉर्ब करण्याची त्याची कॅपॅसिटी जी असते ही वयानुसार थोडी कमी झालेली असते. जर प्रॉपर यांनी जर आपल्या इंद्रियाचा व्यायाम केला तर जे काही वयामानानं आलेलं श्रिंकेज आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये बरेच पेशंट माझ्याकडे 40-50 वर्षाचे येतात ते की डॉक्टर साहेब माझं इंद्रिय लहान झालं. शब्द बघा तुम्ही, लहान झालं, लहान आहे असं बोलत नाहीत ते. याला काय कारण असतात आणि यावर आपण कसा घरच्या घरी आणि माझ्या क्लिनिकमध्ये काय उपचार घेऊ शकतो त्याविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा एक सायंटिफिक माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा मार्गदर्शन करीत आहे, सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच भासली नाही पाहिजे. हा या व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा माझा उद्देश राहिलेला आहे. खरोखर मित्रांनो, जर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जर आपला विषय आहे की 40 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर इंद्रिय का बरं लहान होतं. याला 2-3 कारणं तुम्हाला सांगतो. की काय असतं की वयानुसार आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस खूप फास्ट होतात. जसं मी तुम्हाला सांगतो की वयाच्या 40 वर्षानंतर प्रत्येक वर्षी 1% तुमचं टेस्टोस्टेरॉनची लेवल ही कमी होत राहते. आणि त्याच्यामुळे काय होतं, 50मध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमचं 10-12% नक्कीच तुमचं टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होते. आणि टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झाल्यामुळे काय होतं की तिथं जिथं ब्लड फ्लो जितकं जास्त पाहिजे तितका तो मिळत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला इंद्रिय तुमचं थोडंसं आकुंचन पावलेलं वाटतं किंवा लहान झालं वाटतं. तुम्ही नेहमी कंप्लेंट करता की डॉक्टर साहेब पूर्वी माझं लिंग खूप चांगलं होतं आणि आता त्याचा आकार लहान झाला. तर याला मेन कारण असतं हार्मोनल चेंजेस इन युअर बॉडी ॲट द एज ऑफ 50. दुसरं कारण काय असतं की वयामानानं काय असतं की 50व्या वर्षामध्ये कोणाला मधुमेह होतं, कोणाला ब्लड प्रेशर होतो. आणि त्याच्यामुळं त्यांचा जिथं म्हणजे आपल्या इंडियाकडचा जो रक्तपुरवठा आहे तो प्रॉपरली सुरळीत होत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की जितकं म्हणजे ब्लड फ्लो चांगला झाला पाहिजे तितकं होताना दिसून येत नाही. आणि त्याच्यामुळं पण तुम्हाला तुमचं इंद्रिय थोडं श्रिंक होताना दिसतं किंवा मऊ होताना दिसतं. आणि त्याचं सॉफ्टनेस वाढतो. सॉफ्टनेस वाढला म्हणजे समजून जायचं की तिथं रक्तपुरवठा कमी झालेला आहे. तर त्याच्यामुळे तुमचं इंद्रिय तुम्हाला लहान वाटतं. तिसरी गोष्ट काय असते की आपल्या इंद्रियामध्ये 2 स्पॉन्जी टिश्यू असतात. हे स्पॉन्जी टिश्यूचं काम काय असतं की जितकं जास्तीत जास्त ब्लड जे असतं ते ॲब्झॉर्ब करण्याची त्याची कॅपॅसिटी जी असते ही वयानुसार थोडी कमी झालेली असते. पूर्वी 20 ml ब्लड ते ॲब्झॉर्ब करायचे, पण जर 50 वर्षामध्ये काय असतं की ते फक्त 10 ml ॲब्झॉर्ब करू शकतात, 20 ml ॲब्झॉर्ब करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमचं इंद्रिय तुम्हाला सॉफ्ट वाटतं आणि मऊ वाटतं. तर त्याच्यामुळं पण तुम्हाला इंद्रिय तुमचं लहान वाटतं. तर हे 3 कारणं याचे प्रामुख्याने आढळून आलेले आहेत. आणि आता यासाठी मग काय करायला पाहिजे की आपलं इंद्रिय सुकडलं नाही पाहिजे किंवा लहान झालं नाही पाहिजे. तर यासाठी तुम्हाला कंपल्सरी माझ्या क्लिनिकमध्ये येऊन हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी हा एक भाग. दुसरी गोष्ट आहे म्हणजे पूर्ण टोटल कार्डियाक चेकिंग करून तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये काही दोष आहे का, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे का, काही प्लाग निर्माण झालेला आहे का, त्याचं एक कारण शोधून त्याच्यावर उपचार करावे लागतात. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला डायबिटीज आणि हायपरटेन्शन असेल आणि ते जर कंट्रोलमध्ये नसेल तर ते कंट्रोल करण्यासाठी आम्हाला चांगल्या प्रॉपर मेडिसिन देणं गरजेचं असतं. चौथी गोष्ट म्हणजे त्यातल्या जे स्पॉन्जी टिश्यू असतात त्यांची हेल्थ चांगली मेंटेन करण्यासाठी किंवा त्यांचं ॲब्झॉर्प्शन वाढवण्यासाठी तुम्हाला काही आम्ही ऑइल देतो, त्या ऑइलनी मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं. जसं की माझ्याकडं अल्फाजन नावाचं ऑइल आहे जे की माझ्या क्लिनिकला पण आहे आणि ऑनलाईन पण उपलब्ध आहे. चौथी गोष्ट, आम्ही तुम्हाला वयाच्या 40-50 नंतर व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस देतो. याला तुम्ही पेनाईल एक्झरसायझर म्हणू शकता. याची रोज तुम्ही जर 10 मिनटं किंवा 20 मिनटं सकाळी आणि 20 मिनटं संध्याकाळी जर प्रॉपर यांनी जर आपल्या इंद्रियाचा व्यायाम केला
तर जे काही वयामानानं आलेलं श्रिंकेज आहे, सुकळणपणा आहे किंवा म्हणजे त्यातला ब्लड फ्लो कमी झाला आहे, तो इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच तुम्हाला हे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस डेली जर 6 महिने किंवा वर्षभर तुम्ही वापरत असाल किंवा मधूनमधून वापरत असाल तर नक्कीच तुम्हाला हे बेनिफिट देऊ शकतं. चौथी गोष्ट, जर तुमच्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा जर खूप कमी झाला असेल तर तो इंद्रिय रक्त वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला RG फ्लो आमच्या क्लिनिकमधून देतो, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये गेले नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि पूर्ण आपल्या रक्तवाहिन्या डायलेट होतात आणि चांगलं रक्त भिसरण होऊन आपल्या रक्तवाहिन्या क्लीन करण्याचं काम हे RG फ्लो करतं. म्हणून हे रोजचं 1 साचे वॉर्म वॉटरबरोबर घेणं हे पण गरजेचं असतं. जर या 4-5 गोष्टी जर तुम्ही जर तंतोतंत जर केल्या आणि फॉलोअप केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याची मदत होते. आणि लास्ट बट इम्पॉर्टंट, दॅट इज द किगल एक्झरसाइज. जर किगल एक्झरसाइज जर तुम्ही जर प्रॉपरली केलं, म्हणजे फक्त लघवीला जाताना ऑन अँड ऑफ फक्त लघवी केली तरी तुम्हाला प्रॉपर किगल भेटतं आणि पेल्विक फ्लो रिलॅक्स होतात आणि तिथला ब्लड फ्लो वाढतो आणि आलेलं जे श्रिंकेज आहे ते श्रिंकेज कमी होतं. ह्या जर 5-6 गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुमची एक कंप्लेंट राहणार नाही. नक्कीच मित्रांनो, अशा छोट्या मोठ्या ट्रिकसाठी किंवा औषधीसाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.